नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोरच सांभर जातीच्या हरणाचा मृत्यू झाला. रविवार दिनांक 3 रोजी ही घटना घडली. अभयारण्याच्या कुंपणालगत बाहेरील बाजूस हे हरिण मृत अवस्थेत शेतकऱ्यांना आढळले. काल जागतिक वन्यजीव दिवस असतानाही ही घटना घडल्याने वन्यजीव प्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे. यशवंतराव चव्हाण अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. अभयारण्यात हरणांची संख्या मोठी आहे, परंतु अभयारण्यात चारा नसल्याने ही हरणे चाऱ्याच्या शोधात अभयारण्याबाहेर पडत आहेत. अभयारण्याच्या देवतळे परिसरात अभयारण्याचे कुंपण पूर्णपणे मोडकळीस आले आहे. येथून हरणे भर दिवसा बाहेर पडत आहेत. रविवारी दुपारी या तुटलेल्या कुंपणातून 2 हरणे बाहेर पडली. सैरभैर झालेले एक हरिण उसाच्या शेतात पळून गेले, तर दुसरे हरिण पळताना कुंपणाला धडक बसल्याने नाकातून रक्तस्राव झाल्याने जागेवरच मृत्युमुखी पडले. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 2 महिन्यापूर्वी याच परिसरात एक हरिण मृत्युमुखी पडले होते. अभयारण्यातून बाहेर पडून अनेक हरणे मृत्युमुखी पडत असताना अभयारण्य प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. येथील कुंपण दुरुस्ती करणे गरजेचे असताना कुंपण दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे, एवढेच उत्तर गेले अनेक वर्षे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज, विटा.